गणपती विशेष मी नैवेद्याची थाळी केलेली आहे. अगदी साधी, सोपी आणि घरच्या साहित्यामध्ये अगदी झटपट बनणारी. तर ही आज आपण मस्त अशी संपूर्ण थाळी बनवणार आहोत. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण कुकर लावून घेणार आहोत. तर एका डब्यामध्ये मी भिजवून घेतलेला हरभरा आणि एका डब्यामध्ये तांदूळ घातले आहेत. हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर आता आपण चवीनुसार मीठ घालूया भातामध्ये आणि आता इथे हळद आणि मीठ घातलेलं आहे आणि तेल थोडंसं घातलेलं आहे चणामध्ये आणि कुकर लावलेला आहे. तिकडे तोपर्यंत भात आणि चणा शिजतोय तोपर्यंत आपण इकडे कणिक मळून घेऊया. तर कणिकमध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पाणी घालून घट्टसर अशी कणिक मळायची आहे. कणिक चांगली मळून घट्टच मळायची आहे, म्हणजे सर्व स्वयंपाक होईपर्यंत आपली कणिक छान भिजेल. पहिल्यांदा एकदम पातळ मळू नका, नाही तर ती खूप लूज होईल. थोडासा तेलाचा हात लावून पुन्हा एकदा छान गोळा करून घेऊया आणि आता ही कणिक आपण बाजूला ठेवून देऊया भिजायला. तर आता आपण इकडे कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि आता पालक घालूया. तर पालक आपल्याला फक्त 1 ते 2 मिनिटे शिजवून घ्यायची आहे पाण्यामध्ये. तर इथे पालक आपली छान शिजलेली आहे. आता पालकला काढून घेऊया. पालक काढून आपल्याला थंड पाण्यामध्ये घालायची आहे, जेणेकरून आपल्या पालकचा कलर जसा आहे तसा हिरवा राहील. तर आता आपण इकडे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता प्युरी बनवणार आहोत. तर इथे पालक थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर. आता याची पेस्ट बनवून घेऊया. तर इथे आपली पालकची मस्त हिरवीगार पेस्ट तयार आहे. तर बघूया आता आपण इकडे भात शिजलेला आहे का आणि चणा शिजलेला आहे का. तर दोन्हीही शिजवून तयार झालेला आहे. आता आपण चना पालक रेसिपी बनवणार आहोत. तर चना पालक रेसिपी बनवण्यासाठी तेल घातलेलं आहे, तेजपत्ता, जिरे आणि ते भरपूर कांदा बारीक चिरलेला घालायचा आहे. आणि नंतर इथे मी टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो आणि कांदा लगेच परतण्यासाठी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे. नंतर इथे आपण काही मसाले घालूया. घरचाच लाल तिखट मसाला आणि काळा मसाला घातलेला आहे. आता जी प्युरी बनवलेली होती ती घालूया. प्युरी घातल्यानंतर थोडंसं पाणी घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये ते ओतायचं आहे या प्युरीमध्ये. तर हे सर्व परतून झाल्यानंतर इथे मी दुधाची मलाई जी असते ती घातलेली आहे. तुम्ही फ्रेश क्रीमही घालू शकता. पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी पनीरचा मसाला घातलेला आहे. पनीरचा मसाला घातल्यामुळे खूप छान टेस्टी येते, चव येते. तर इथे आपण जो शिजवून घेतलेला चणा होता म्हणजे हरभरा तो घातलेला आहे. आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता आपण 1 ते 2 मिनिटे मिडियम गॅसवरती भाजी शिजू देऊया. तर इथे आपली भाजी छान शिजलेली आहे. कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालूया. तर इथे आपली मस्त चना पालक मसाला रेसिपी तयार झालेली आहे. तर आता ही बाजूला ठेवून देऊया. तर आता इथे कांदा भाजी बनवणार आहोत. तर मोठा कांदा एक घेतलेला आहे, त्याची साल काढून घेऊया आणि धुवून घेऊया. आता आपण याच्या पातळ एकदम स्लाइस करून घ्यायचे आहे. कांद्याच्या पातळ स्लाइस करेल तेवढा कांदा भाजी मस्त असा कुरकुरीत होतात. आता इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची आहे, थोडासा गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर आणि ओवा घालायचा आहे. आणि इथे लाल मिरची पावडरही घालायची आहे, किंवा तुम्ही लाल मिरची ऐवजी हिरव्या मिरचीचाही वापर करू शकता. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे मिक्स करून घेऊया. आणि इथे लागेल तेवढं आपल्याला बेसन घालायचं आहे आणि 2 चमचे इथे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे भजी कुरकुरीत होतात. तर हे सर्व मिक्स करून घेऊया आणि बाजूला ठेवून देऊया. आता आपण इथे अळूची वडी बनवणार आहोत. त्यासाठी इथे आपल्याला बॅटर बनवायचं आहे. तर इथे मी बेसन घेतलेलं आहे आणि 2 चमचे इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि मसाले घालूया. गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ आणि इथे ठेचलेला लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि 1 चमचा इथे हातावरती ओवा असा चुरून घालायचा आहे. तर अशा पद्धतीने इथे घातल्यानंतर इथे मी जिरापूड घालायची विसरले होते, तेही इथे घातलेली आहे. धना जिरापूड आणि कोथिंबीर घालूया आणि हे सरसरीत असे हे बॅटर बनवायचं आहे. तर अळूची वडी मस्त अशी कुरकुरीत होते. तांदळाचं पीठ अवश्य वापरा. तर हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता एका चाळणीला तेल लावून घेऊया. आता आपण एका ताटामध्ये ही पाने घेतलेली आहे, अळूची देठ काढलेला आहे जो मोठा असतो निबर. आता आपण पानाला एक असं बेसन लावून घेऊया, जे आपण बॅटर बनवलेलं होतं ते. आता एकावरती एक ठेवून असं बॅटर लावून वरती तीळ घालायचे आहेत आणि एकावरती एक घालत असं मिश्रण रोल बनवून घट्ट घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने इथे आपण सर्व अळू वड्याचे रोल बनवून घेऊया. तर इथे आपला रोल तयार झालेला आहे. आता मोदकाच्या चाळणीमध्ये आपण हे सर्व रोल बनवून वाफवून घेणार आहोत. पाणी तिकडे गरम करायला ठेवलेलं आहे.
तर ह्या वड्या आता आपण वाफवून घेऊया। तोपर्यंत आपण इकडे कढीची तयारी करणार आहोत। तर हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, थोडंसं खोबरं हे वाटण करून घेऊया। तर इथे हिरवं वाटण आपलं तयार झालेलं आहे। आता इथे मी दही घेतलेलं आहे आणि दहीमध्ये इथे बेसन 1 चमचा आणि थोडीशी हळद घालायची आहे। हे मिश्रण आपण आता मिक्स करून घेऊया आणि गाठी फुटल्यानंतर आपण मिक्सीने असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे। तर इथे घोल तयार झालेला आहे ताकाचा। आता आपण फोडणी देऊया कढीला। तर 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि इथे कढीपत्ता, मोहरी, जिरे घातलेले आहेत आणि जे आपण हिरवं वाटण केलेलं होतं तेही घातलेलं आहे। हे सर्व मिश्रण परतून घेतल्यानंतर आता आपण ताक बनवलेलं होतं ते घालूया। आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि कढी जास्त आपल्याला उकळवायची नाही। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। तर कढी आपली तयार झालेली आहे। आता आपण कोशिंबीर बनवूया। तर इथे मी काकडी अशी छोटी छोटी तुकडे करून कट करून घेतलेले आहेत। तर आता आपण इथे टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सर्व कट करून घेतलेले आहे। तर आता आपण एका बाउलमध्ये हे थोडं भाज्या आपण याच्यामध्ये घालूया। तर कोशिंबीर बनवणार आहोत आपण। पहिल्यांदा कोशिंबीर बनवून फ्रीजमध्ये ठेवायची आहे। खूप छान थंडगार अशी लागते। दही घातलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि पिठी साखर घातलेली आहे। तर इथे आपली मस्त थंडगार कोशिंबीर तयार आहे। तर फ्रीजमध्ये ठेवून देऊया। तर इकडे वड्याही आपल्या छान वापरलेल्या आहेत आणि मी कट करून घेतलेल्या आहेत। तर वड्या आता कट करून घेतलेल्या आहेत, नंतर आपण तळणार आहोत। तोपर्यंत आपण इकडे शेवयाची खीर करूया। थोड्याशा तुपावरती पहिल्यांदा आपल्याला शेवया भाजून घ्यायच्या आहे। शेवया थोड्याशा भाजल्या की यामध्ये आपण काही ड्रायफ्रुट्स घालणार आहोत, काजू, बदाम आणि मनुके। तर थोडंसं तूप अजून घालायचं आहे आणि नंतर इथे मी थोडासा जागा करत आहे मध्ये आणि यामध्ये आपण आता घालूया सुक्या खोबऱ्याचा किस। तो किसही आपल्याला छान परतून घ्यायचा आहे शेवयासोबत। आता आपण खीर बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि दूध गरम झाल्यानंतर मग यामध्ये आपण शेवया घालायच्या आहेत आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ही हलवत मिक्स करत अशी खीर शिजवून घ्यायची आहे। तर इथे आपली खीर शिजत आलेली आहे। तर आता आपण आवडीप्रमाणे साखर घालायची आहे आणि इथे पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि इथे किंचितचं थोडंसं मीठ घालायचे आहे। थोडंसं मीठ घातल्यामुळे गोडी मस्त अशी लागते आणि इथे इलायची पावडर घातलेली आहे। तूप घालून आपली ही मस्त शेवयाची खीर तयार झालेली आहे। तर आता इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण मस्त अशी कुरुडी छान फुलेपर्यंत तळून घ्यायची आहे। तर इथे कुरुडी ही तळून झालेली आहे। तर आता इथे मी सर्व कुरड्या तळून घेतल्यानंतर इथे आता आपण भजी तेलामध्ये सोडूया। तर भजी कुरकुरीत होईपर्यंत छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत सोनेरी रंगावरती। तर इथे आपले भजीही छान तळून झालेले आहेत। तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी इथे फास्ट केलेला आहे। तर यानंतर आपण आता वड्या तळून घेऊया। तर आळूच्या वड्या आपल्याला मस्त अशा तळून घ्यायच्या आहे क्रिस्पी होईपर्यंत। तर इथे वड्याही छान तळून झालेल्या आहे। आता शेवटी आपण इथे चपाती आणि पुरी बनवणार आहोत। तर इथे थोड्याशा चपात्या आणि पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी पुऱ्याही लाटलेल्या आहेत आणि गरम तेलावरती आपण आता या मस्त अशा टम्म फुगेपर्यंत पुऱ्या तळून घेऊया। तर इथे पुरी आपली छान तळून झालेली आहे। आता आपण चपाती बनवूया। तर चपाती मी घडीचीच कायम बनवते, खूप छान मस्त अशी सॉफ्ट पदर सुटतात। तर इथे आपली चपाती मस्त अशी लाटून झालेली आहे। तर आता तिकडे मी तवाही गरम करायला ठेवलेला आहे। आता तव्यावरती आता आपण ही चपाती भाजून घेऊया। थोडंसं तेल घालूया आणि आता तव्यावरती ही चपाती घालूया। तर दोन्ही बाजूनी छान अशी खरपूस होईपर्यंत चपाती भाजून घ्यायची आहे। थोडंसं तेल लावायचं आहे। तर बघू शकता किती मस्त अशा चपात्या टम्म फुगतात। ओटाने खाईल अशी ही चपाती आपली लुसलुशी झालेली आहे। तर इथे सर्व चपात्या आणि पुऱ्याही तयार झालेल्या आहेत। तर आता आपण इथे बनवणार आहोत गणपती बाप्पाचे आवडते मोदक, ते म्हणजे उकडीचे। तर इथे मी 1 वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे थोडंसं तूप आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अगदी थोडीशी साखर घालायची आहे। पाण्याला छान उकळी आल्यानंतर 1 कप इथे मी पिठी घातलेली आहे तांदूळाची। तर आता ही पिठी मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया आणि वरती झाकण ठेवूया 10 मिनिटे। तोपर्यंत आपण इकडे सारण बनवूया मोदकाचे। तर खसखस थोडीशी आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे। खसखस भाजत आली की इथे आपण नारळाचा चव घालायचा आहे। तो मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेतलेला आहे। तर 1 मिनिट आपण असा हा चव परतून घेऊया आणि थोडंसं तूप घालायचं आहे। तुपावरती आपल्याला ही चव छान भाजून घ्यायचं आहे पाणी सुकेपर्यंत। नंतर इथे आपण आवडीप्रमाणे गूळ घालणार आहोत। तर गूळ तुम्ही कमी जास्तही करू शकता। तर इथे पाणी सुटले तर हे आटेपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे। तर इथे आपलं सारण तयार झालेलं आहे। आवडीप्रमाणे इथे तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता। इथे मी इलायची फक्त घातलेली आहे। तर इथे आपलं सारण तयार झालेलं आहे। थंड करायला ठेवून देऊया। तर हे मिक्स करून घेऊया पीठ छान उकडलेलं आहे।
तर आता आपण हाताने हलक्या हाताने हे चांगलं मळून घ्यायचं आहे। गरम असतानाच आपल्याला ही तांदळाची पिठी उकडलेली आहे ती मळायची आहे। वरतून थोडंसं तूप घालूया आणि पुन्हा एकदा एकसारखा गोळा करून घेऊया। तर अशा पद्धतीने इथे आपलं मस्त लोण्यासारखं पीठ झालेलं आहे उकडीच्या मोदकाचं। आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया। तर मी आज साच्यामध्ये बनवणार आहे कारण की खूप मोठा व्हिडिओ आधी झालेला आहे। आता आपण या मोदकाच्या साच्यामध्ये थोडं पीठ घालायचं आहे जे उकडीचं आहे आणि मधोमध आता आपल्याला हे सारण भरायचं आहे। सारण भरल्यानंतर वरतून पुन्हा एकदा आपल्याला बंद करायचं आहे पीठ घालून। तर इथे आता आपला मस्त असा सुबक तयार होत आलेला आहे मोदक। तर बघूया आता खोलून। तर मस्त असा सुबक सुंदर असा मोदक तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीने ते सर्व मोदक मी बनवलेले आहे। तर इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता पाण्यावरती चाळण ठेवूया आणि 10 मिनिटे हे मोदक वाफवून घेऊया। तर 10 मिनिटे झालेली आहेत। मस्त असे मोदक छान तयार झालेले आहे। आता गणपती बाप्पाला नैवेद्य आता वाढून घेऊया। तर इथे मोदक ठेवलेले आहेत, चना पालक मसाला ठेवलेला आहे, खीर ठेवलेली आहे, कढी ठेवलेली आहे आणि खमंग अशा कुरकुरीत अळूवडीही ठेवलेली आहे आणि ते रसमलाई मोदक आणि चपाती ठेवलेली आहे आणि बाजूला पुऱ्याही ठेवलेल्या आहेत। तर आता आपण पुऱ्या ठेवल्यानंतर इथे थोडासा भात घालणार आहोत। भाताशिवाय नैवेद्याची थाळी अपूर्ण आहे। वरतून थोडीशी क्रीम घातलेली आहे चना पालक मसाल्यावरती आणि बाजूला आपण आता भजी ठेवूया आणि कुरडी आणि तोंडी लावण्यासाठी इथे लोणचं ठेवलेलं आहे, शेंगदाण्याची चटणी ठेवायची आहे आणि कोशिंबीर ही ठेवायची आहे आणि इथे मी लिंबूची फोड आणि इथे स्वादिष्ट टेस्टी लागण्यासाठी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। तर पाण्याचा तांब्याही ठेवलेला आहे गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी। इथे गणपती बाप्पाचा नैवेद्य तयार झालेला आहे। तर अगदी साधा आणि सोप्या पद्धतीने झटपट बनणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? गणपती बाप्पाला नक्कीही ट्राय करा नैवेद्य रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू